तुकाराम महाराज यांच्यामार्फत मला ही सेवा प्राप्त झालेली आहे. तर त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आदरणीय बाबा समोर बसलेले आहेत. त्याचप्रमाणे अध्यापक गुरुवर्य आत्माराम बाबा आहेत. आता ज्यांची नियुक्ती झालेली आहे संस्थेमध्ये असे अध्यापक भारत महाराज आहेत. आणि सर्व इथं ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधूच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला हे ओवीवर विचार करायचा आहे. आता ह्या ओवीमध्ये आपल्याला जो विचार करायचा आहे ते सर्व गुरुचा विचार करायचा आहे. गुरु किती श्रेष्ठ आहे, गुरुचं महत्त्व काय आहे, गुरूंचं कार्य काय आहे, हाच विचार आपल्याला या ओवीद्वारे करायचा आहे. म्हणून ह्या ओवीमध्ये जय जय देव श्री गुरु अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद द्रुम बीज प्ररोहणावणे, याच्यामध्ये प्रथम शब्द आलेला आहे जय. आणि हा जय शब्द द्विरुक्तीने आलेला आहे. जय जय असा आलेला आहे. जय शब्दाचा अर्थ होतो व्याकरणानुसार जयनम जय अशी त्याची उत्पत्ती आहे. जयनम म्हणजे जिंकणं मराठीमध्ये, किंवा हिंदीमध्ये त्याचा अर्थ होतो जित किंवा जय असा त्याचा अर्थ होतो सरळ. जय जय धातूपासून येरच सूत्राने आज केला अर्ध धातू गुण आयादेश आणि विभक्ती आणली की जय हा शब्द बनतो. ह्या जय शब्दाचा अर्थ होतो जित. आणि हाच जय शब्द द्विरुक्तीने जर आला तर त्याचा अर्थ होतो जय जयकार. तसं एखाद्या राजाचा जर जय झाला असेल तर लोक म्हणतात याचा जय झाला, परंतु त्याच वेळेस त्या सैनिक जय हो म्हणतात, त्यावेळेस त्याचा अर्थ होतो जय जयकार. म्हणजे जय शब्द द्विरुक्तीने आला की त्याचा अर्थ होतो जय जय. आणखी एक जय शब्दाची आपल्याला उत्पत्ती सांगता येते. जयते ती जय भावे आप केला की असा बी जय शब्द बनतो. हा जय शब्द आपल्याला 3 अर्थाने आलेला सांगता येतो. मी 2 अर्थाने सांगितला. एक जय शब्द येतो जिंकणा अर्थाने, एक द्विरुक्तीने आला का जय जयकार, आणि एक जय शब्द येतो विधानेनं मंत्रोच्चारण. एखाद्या मंत्राचं जर आपल्याला उच्चारण करायचं असेल तर जय जय शब्दाचं विधान करून त्या मंत्राचं उच्चारण केलं जातं. आता आपल्या संप्रदायाचा मंत्र आहे रामकृष्ण हरी, एवढाच मंत्र आहे. बाबाजी आपोले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी, एवढाच मंत्र आहे. परंतु ह्या मंत्राचं उच्चारण करीत असताना आपण जय जय शब्दाचं विधान करतो. म्हणून त्याचे कोशकारांनी सांगितलं की ह्या जय जय शब्दाचं महत्त्व काय आहे तर विधानेनं मंत्रोच्चारण. ह्या जय जय शब्दाचं विधान करून मंत्राचं काय केलं जातं, उच्चारण केलं जातं. आता ह्या ओवीमध्ये आलेला जो जय जय शब्द आहे तो कशा करता आलेला आहे तर गुरूंचा जय जयकार करण्यासाठी आलेला आहे. प्रातस्मरणीय मामासाहेबांनी तसाच अर्थ केलेला आहे. हा जय जय शब्द आहे. याच्यानंतर शब्द येतो देव, जय जय देव, देव शब्द येतो. आता याच्यामध्ये काही शब्द आहेत. पहिल्या पूर्वार्धाचा जर आपण विचार केला तर पूर्वार्धामध्ये 4 शब्द असे आलेले आहेत, विशेष आणि विशेषणाने आलेले आहेत. त्याच्यामध्ये देव, श्री आणि कल्पतरू हे 3 आहेत विशेषण, आणि गुरु आहेत विशेष्य. म्हणजे गुरुचे हे काय आहेत, विशेषण आहेत. पहिला आहे देव, दुसरे आहेत श्री, तिसरा आहे कल्पतरू. याचा आपल्याला क्रमाने विचार करायचा आहे. देव शब्दाचा काय अर्थ होतो, देवरी देवने भवादिगण आत्मनेपदी धातू आहे, अथवा प्रसिद्ध असणारे ज्या धातूपासून एका गणाचं नाव पडलं दिवादिगण तो धातू आहे. देव, क्रीडा, विजिगिषा, व्यवहार, द्युती, स्तुती, मोद, मद, स्वप्न, कांती, गतिशू अशा 10 अर्थामध्ये आलेला आहे. आणि याचे कोशकाराने अनेक अर्थ केलेले आहे. उत्पत्तीनुसार अनेक अर्थ याचे केले. त्याच्यामध्ये बरेच अर्थ आहे. राजालाही देव शब्दाने संबोधलेलं दिसून येतं, किंवा स्वर्गामध्ये जे इंद्रादिक आहेत त्यांनाही काय म्हटलेलं आहे, देव म्हटलेला आहे. मश्नंती दिव्यान देवी देव भोगान, तिथं देव शब्द कुणा करता आला, स्वर्गातील इंद्रादिक आहेत त्यांच्या करता आलेला आहे. देव शब्द त्यांच्या करता आहे. किंवा ब्राह्मणाकरताही देव शब्दाचा ज्ञानोबरायांनी प्रयोग केलेला आहे. जे पृथ्वी तळीचे देव, हा देव शब्द कुणा करता आला, ब्राह्मणा करता आला. आता इथं देव शब्दाचा काय अर्थ घ्यायचा, कारण इथं देव शब्द हा गुरुचा विशेषण बनून आलेला आहे. ज्ञानोबरायांनी त्याला विशेषण रूपाने इथं ठेवलेला आहे. तर याचा काय अर्थ करायचा, याचा कोशकाराने अनेक अर्थ केला. त्याच्यापैकी आपल्याला अनुकूल असणाऱ्या 2 अर्थाचा आपण विचार करू. एक पूज्य अर्थ होतो आणि एक परात्मनी अर्थ होतो देव शब्दाचा. पूज्य अर्थ घेतला आणि गुरुवर जोडला तर गुरु तुम्ही कसे आहात,
पूज्य आहात असा त्याचा अर्थ निघतो. आणि परात्मने जर अर्थ घेतला तर तुम्ही कसे आहात, परब्रह्म स्वरूप आहात असा त्याचा अर्थ निघतो. कारण गुरु साक्षात परब्रह्म, त्याला प्रमाण पण आहे. म्हणून देव शब्दाचे असे दोन अर्थ घ्यायचे. आता याच्यामध्ये देव, श्री, गुरु आणि कल्पतरू हे सगळे शब्द संबोधनाचं एकवचन आहे. कारण व्याकरणामध्ये असा नियम आहे, विशेषाचं जे लिंग विभक्ती वचन असतं तेच विशेषणाचं असतं. म्हणून याच्यामध्ये देव, हे श्री, हे गुरु, हे कल्पतरू हे सगळे संबोधनाचे काय आहेत, एकवचन आहेत. आणि गुरुचे विशेषण बनून हे तिघ आलेले आहेत. आता देव शब्द बी संबोधनाचा काय आहे, एकवचन आहे. त्याच्यानंतर येतो श्री शब्द. आता श्री शब्दाचा काय अर्थ आहे, श्रयती हरिमिती श्री. जी भगवान विष्णूची सेवा करते तिला काय म्हणतात, श्री म्हणतात. अर्थात लक्ष्मी किंवा शोभा अर्थ होतो. दुसरे अर्थ कोशकाराने केलेले ते विभूती अर्थ केला, मती अर्थ केला, कीर्ती अर्थ केला, प्रभा अर्थ केला, अधिकार अर्थ केला. आता याच्यातले कोणता अर्थ घ्यायचे ते आपण घेऊ. आता हा श्री शब्द जो बनतो, श्री सेवायाम धातूपासून हा श्री शब्द बनतो. याच्या एकाचे हलंतमद्वारा सूत्राने ही संज्ञा होऊन काय होतो, लोप होतो. हा श्री राहतो. नंतर की वची प्रच्छयतस्तु कटप्रू जो श्रीनाम दीर्घो संप्रसारणच हे वार्तिक आहे. ह्या वार्तिक आणि कीट प्रत्यय होतो, त्याचा सर्वापहार लोप होऊन प्रकृतीला दीर्घ होतो आणि श्री शब्द बनतो. ह्या श्री शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, तर इथं आपल्याला अनुकूल असणारा अर्थ घेऊ कीर्ती आणि दुसरा अर्थ घेऊ अधिकार, दोन अर्थ घेऊ. आता विशेषाला जोडलं तर तुम्ही कसे आहात, तर तुम्ही कीर्ती स्वरूप गुरु आहात. गुरूंची कीर्ती आहे, वारे हाती माप चाले सज्जनाचे, म्हणून कीर्ती अर्थ. आणि अधिकार गुरूंचा काय आहे, अधिकार आहे, हा विचार करतो. आता श्री शब्द इथं गुरुच्या पूर्वी जोडलेला आहे. आता श्री शब्द कुणाच्या पूर्वी जोडावा, याच्यामध्ये काय व्यवहारामध्ये एवढं तारतम्य नाही. कुणाच्या पूर्वी हा जोडला जातो. जसं आता ह भ प कुणाच्या पूर्वी जोडला जातो, तसा श्री शब्द पण कुणाच्या पूर्वी जोडला जातो. परंतु कोशकाराने एक श्लोक दिलेला आहे, हा कुणाच्या पूर्वी जोडावा. देवं गुरु गुरुस्थानम क्षत्रम क्षेत्राधिदेवता सिद्धम सिद्धाधिकारांश श्री पूर्वम समुदिरेत असा कोशामध्ये एक श्लोक आलेला आहे. कुणाच्या पूर्वी जोडावा, तर देवाच्या पूर्वी जोडावा. देवाच्या पूर्वी जोडलेला आपल्याला दिसतो. प्रत्यक्ष देवाच्या पूर्वी जोडला तरी चालतो. आणि देवाचे जे दुसरे पर्यायवाची शब्द आहेत त्यांच्या पूर्वी जोडला तरी चालतो. आपण गीतेमध्ये नाही म्हणतो श्री भगवान वाचक, भगवान हे त्याच्या पूर्वी काय जोडलेला, श्री शब्द जोडलेला. म्हणजे देवाच्या पूर्वी, गुरुच्या पूर्वी, इथं ओवीमध्येच आलं श्री गुरु, म्हणजे गुरुच्या पूर्वी जोडला जातो. गुरुची जे स्थानं असतात त्यांच्याही पूर्वी हा जोडला जातो. जसं आळंदी आहे, गुरुचं स्थान आहे, तर श्री आळंदी म्हणू शकतो, श्री देहू म्हणू शकतो, श्री पैठण म्हणू शकतो. म्हणजे गुरुच्या पूर्वी किंवा श्री वारकरी शिक्षण संस्था, आपले सद्गुरू जोग महाराजाचं आपलं जे स्थान आहे त्याच्या पूर्वी आपण हा शब्द श्री शब्द जोडू शकतो. म्हणजे गुरुच्या स्थानाच्या पूर्वी, क्षेत्राच्या पूर्वी हा श्री शब्द जोडला जाऊ शकतो. जसं श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र काशी, श्री क्षेत्र रामेश्वर अशा क्षेत्राच्या पूर्वी जोडला जातो. आणि क्षेत्राची जी आधिदेवता असते त्या आधिदेवतेच्या पूर्वी हा श्री शब्द जोडला जातो. असे आपले पंढरपूर क्षेत्राची आधिदेवता आहे पांडुरंग विठ्ठल परमात्मा, तर आपण श्री विठ्ठल असं म्हणू शकतो. आणि जे सिद्ध असतात त्या सिद्धाच्या पूर्वी हा जोडला जातो. जसं नवनाथ आपल्याकडे सिद्ध आहेत, तर श्री मच्छिंद्रनाथ, श्री गोरक्षनाथ वगैरे त्यांच्या पूर्वी जोडला जातो. आणि सिद्धाधिकाराच्या पूर्वी हा श्री शब्द जोडला जातो. आता इथं गुरुच्या पूर्वी हा श्री शब्द जोडलेला आहे. आता याच्या पुढे हे दोन विशेषण दिले, एक विशेषण शेवटी दिलेलं आहे, मध्ये गुरु शब्द दिला आहे. आता गुरु शब्दाची थोडक्यात आपल्याला उत्पत्ती पाहिजे, कारण आपल्याला सर्व गुरुवरच सांगायचं. गुरु शब्दाची उत्पत्ती, मुख्य उत्पत्ती आहे गृणाती उपदिशती वेदादिशास्त्राने इंद्रादिदेवेभ्यः इति गुरु, एक उत्पत्ती आहे. गृणाती म्हणजे उपदेश करतात. कुणाला करतात, इंद्रादी देवांना करतात. कशाचा करतात, वेदादी शास्त्राचा करतात. अर्थात बृहस्पती अर्थाने तिथं गुरु शब्द आलेला. परंतु इंद्रादिक देव घेण्यापेक्षा साधकांना जे उपदेश करतात त्याला काय म्हणतात, गुरु म्हणतात. वेदादी शास्त्राचा अर्थात शास्त्र पुराण स्मृती वगैरे यांचा जे उपदेश करतात त्यांना गुरु म्हणतात. किंवा दुसरी उत्पत्ती सांगता येते, गिर्यते स्तुयते देव गंधर्व मनुष्यादिभिः इति गुरु.
ज्यांची देव, गंधर्व आणि मनुष्य स्तुती करतात त्याला काय म्हणतात? गुरु म्हणतात. आता हे गुरु शब्दावर आपल्याला विशेष विवेचन करायचंय. गुरु शब्दाला थोडं पुढं ठेवू. त्याच्या पूर्वी एक विशेषण राहिलंय त्याचा विचार करू. कल्पतरू. आता ज्ञानोबराय म्हणतात हे गुरु कसे आहेत? कल्पतरू आहे. आता एक कल्पतरू आपल्याला माहिती आहे. कोशकराने ह्या कल्पतरूचा अर्थ करताना केला देवतरू भेदे. देवतरूचा भेद म्हणजे कल्पतरू, म्हणजे देवाचा एक वृक्ष. अनेक जे देवाचे वृक्ष आहेत, जसं पारिजातक आपल्याला माहिती आहे, तसे देवाचे जे अनेक वृक्ष आहेत त्याच्यापैकी कल्पतरू हा देवाचा काय आहे? वृक्ष आहे. त्याचा हा भेद आहे. परंतु इथं ज्ञानोबरायला जे कल्पतरू सांगायचा तो हा सामान्य कल्पतरू सांगायचा नाही, व्यवहारातला देवाचा कल्पतरू सांगायचा नाही. इथं कोणचा कल्पतरू सांगायचा आहे? अलौकिक कल्पतरू सांगायचा. आता ह्या कल्पतरूमध्ये काय विशेषता आहे त्याचं आपल्याला विवेचन करायचं आहे. सुरुवातीला आपण हा विचार करू, इंद्रादिक देवाकडे असणारा जो कल्पतरू आहे तो काय काय देऊ शकतो, हे की नाही? ज्ञानोबराय तर म्हणतात कल्पतरू तळवटी जो कोणी बैस त्याला, काय वानो त्याला सांगा जोजी. म्हणजे सगळ्या इच्छा तो पूर्ण करतो. परंतु आपण जर वास्तविक विचार केला तर हा कल्पतरू सगळ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकार करता येते. एक सगळ्या व्यवहारातल्या इच्छा आणि एक परमार्थिक इच्छा. आता याच्यामध्ये हा जो लौकिक कल्पतरू आहे हा व्यवहारातल्याही सगळ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. काय करू शकत नाही? आता व्यवहारातल्या तो सगळ्या पूर्ण करू शकतो का नाही करू शकत याच्याविषयी साशंकता आहे, विचारणी विषय. परंतु आपण हे निश्चित सांगू शकतो की तो परमार्थिक सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो. परमार्थिक इच्छा तो पूर्ण करू शकत. तो परमात्म्याची प्राप्ती करून देण्यास असमर्थ आहे. तो आत्मज्ञान करून देण्यास असमर्थ आहे. तो ब्रह्माची प्राप्ती करून देण्यास असमर्थ आहे. तो ईश्वराची प्राप्ती करून देण्यास असमर्थ आहे. हे आपण निश्चित सांगू शकतो. कसं? एकदा उपनिषदामध्ये आलं, छंदोग्य उपनिषदामध्ये श्रुती आली, देव आणि असुर त्यावेळेस त्यांचं थोडी मैत्री होती, म्हणजे वैर नव्हतं. आणि देवाचा राजा होता इंद्र आणि असुरांचा राजा होता विरोचन. आणि दोन्हींची एकत्र सभा झाली आणि त्या एकत्र सभेमध्ये बृहस्पती आले आणि बृहस्पतीने सर्व देव आणि असुरांना उपदेश करताना एका श्लोकाची उद्घोषणा केली. आणि उद्घोषणा करून बृहस्पतीने सांगितलं, या आत्मा अपहत पाप्मा विजरो विमृत्यू विशोको विजिगत्सो अपिपासः सत्यकामः सत्यसंकल्पः सोन्वेष्टव्यः सविजिज्ञासितव्यः स सर्वांश लोकान् आप्नोति सर्वांश कामाने स्तम आत्मानमानविद्ये विजानाति ह प्रजापतिरुवाच. प्रजापती काय म्हटले तिथं? प्रजापती म्हटले की हा जो आत्मा आहे, आत्म्याविषयी सांगितलं कसा आहे? अपहत पाप्मा, पापरहित आहे. विजरो, जरारहित आहे. विमृत्यू, मृत्यूरहित आहे. विशोकः, शोकरहित आहे. विजिगत्सो अपिपास, क्षुधा तृषारहित, अर्थात तहान भूक रहित आहे. सत्य काम आहे, सत्य संकल्प आहे. त्याचंच काय करा? अन्वेषण करा, त्यालाच जाणा. त्याला जर जाणलं तर सर्वांश लोकांना आपणती सर्वांश कामानं. त्याला जर जाणलं तर तो सर्व लोकांना प्राप्त करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अशी बृहस्पतीने इति हा प्रजापती रुवाच, प्रजापती म्हणजे बृहस्पती. अशी बृहस्पतीने उद्घोषणा केल्यानंतर इंद्राला आणि विरोचनाला दोघांनाही आत्मज्ञानाची काय झाली? इच्छा निर्माण झाली. आणि इच्छा निर्माण झाल्यानंतर ते ह्या लौकिक कल्पतरूकडे गेले नाही. नाहीतर हा जर लौकिक कल्पतरू हे आत्मज्ञान प्राप्त करून देण्यास समर्थ असतात. ते इंद्र आणि विरोचन बृहस्पतीकडे जाऊन इतक्या दिवस, आता इंद्राने तर दीर्घकाल तिथं काय केलेला? वास केलेला आहे. आपण ते सगळं चरित्र पाहतो. विरोचन लवकर आला, परंतु एवढा दीर्घकाल तिकडे राहण्यापेक्षा त्याच्याकडे काय होता? कल्पतरू होताच. त्या कल्पतरूकडे जाऊन त्याने फक्त इच्छा केली असते की मला त्या आत्म्याचं ज्ञान व्हावं, तर आत्मा कसा आहे त्याच्याविषयी जे बोलले ते मला प्राप्त व्हावं, एवढी इच्छा केली असती तर प्राप्त झालं असतं. परंतु ज्या अर्थी ते बृहस्पतीकडे गेले त्या अर्थी हा लौकिक कल्पतरू ती इच्छा पूर्ण करून देऊ शकत नाही, हे निश्चित आहे. मग आता हे अलौकिक कल्पतरू आपल्याला काय प्राप्त करून देतात? आता हे अलौकिक कल्पतरू कशा असतात, ते आपल्याला काय देतात आणि त्यांच्याकडे जाण्याचा किंवा राहण्याचा विधी कसा असतो याचा विचार करू. म्हणजे हे गुरु, अलौकिक कल्पतरू म्हणजे गुरु. आता यांच्याकडे जाण्याचा किंवा त्यांच्याकडे गेल्यानंतर राहण्याचा विधी ते आपल्याला काय देतात आणि ते कसे असतात, त्यांचं स्वरूप पण कळलं पाहिजे. ते आपल्याला काय देतात हे पण कळलं पाहिजे आणि त्यांच्याकडे आपण राहावं कसं हे पण आपल्याला कळलं पाहिजे.
फार अवघड नाही. आपण रोज गीतेमध्ये हा श्लोक म्हणतो, बहुतेकांचा म्हणजे इथं सर्वांचा तो पाठ आहे, असा श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये या तिन्ही गोष्टी भगवंताने अर्जुनाला सांगितल्या. तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शन. याच्यामध्ये तिन्ही गोष्टी आल्या. आता त्यांच्याकडे जाण्याचा किंवा राहण्याचा, त्यांच्याकडे जाताना बी काही नियम आहेत, तिथे गेल्यानंतर राहण्याचे काही नियम आहेत, विधी आहेत. आता जाण्याचा राहण्याचा काय विधी सांगितला? 3 विधी सांगितले भगवंताने अर्जुनाला. प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा, हे 3 सांगितले. त्यांना काय केला पाहिजे? दंडवत केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, म्हणजे लीनतेने त्यांच्याकडे राहिलं पाहिजे. आणि त्यांना अनुकूल, शास्त्र अनुकूल त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. आणि नुसते प्रश्न विचारून चालत नाही, त्यांची काय केली पाहिजे? सेवाही केली पाहिजे. ह्या 3 गोष्टी आहेत. आता ते देतात काय? उपदेक्षन्ति ते ज्ञान. काय देतात? ज्ञान. कोणतं ज्ञान देतात? जे मोक्ष प्राप्तीचं आत्मज्ञान आहे ते देतात. आणि ते असतात कसते? ज्ञानिनस तत्वदर्शन. ते ज्ञानी असतात आणि तत्वदर्शी असतात. तिथं जगद्गुरु शंकराचार्याने अर्थ करताना केला, ज्ञानवंतोपि सम्यक दर्शन. नुसतं ज्ञान असून चालत नाही, ते सम्यकदर्शी असलं पाहिजे, म्हणजे यथार्थ ज्ञान असलं पाहिजे. नाही तर आपण ज्ञानेश्वरीमध्ये व्याकरणी चोखडा, तर्कवाती गाढा, आहे का नाही, कितीतरी ज्ञान आहेत, परंतु यथार्थ ज्ञान पाहिजे, अशा गुरुकडे गेलं पाहिजे, हे सांगितलं. याचप्रमाणे एक श्रुती आहे. श्रुतीमध्ये असं 3 प्रकार सांगितले. गुरुचं स्वरूप सांगितलं, त्यांच्याकडे जाण्याचा विधी सांगितला, आणि ते काय देतात ते सांगितलं. श्रुती माता सांगते की परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मण निर्वेद माया नास्ति अकृत कृतेन तद विज्ञानार्थम स गुरुमेवा विगच्छत समित पाणी हे श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. श्रुती माता सांगते की कर्मचितान लोकान परीक्ष, कर्माने ह्या सर्व लोकांची काय करा? विवेकद्वारा परीक्षा करा. विवेकाने ह्या सर्व लोकांची परीक्षा करा. हा कर्माने बांधलेला जो लोक आहे त्याचे विवेकद्वारा काय करा? परीक्षा करा. आणि परीक्षा केल्यानंतर ब्राह्मणो निर्वेदम आहे, साधकाने ब्राह्मणाने काय केलं पाहिजे? वैराग्य धारण केलं पाहिजे. आणि धारण करून काय करायचं? हा विचार करायचा, अकृत कृतेन नास्ति. हा विचार, कृत म्हणजे कर्म, कर्माने अकृत ना मोक्ष प्राप्त होत नाही, कर्माने कधी मोक्ष प्राप्त होत नाही, हा विचार करायचा. म्हणून काय करायचं? तद्विज्ञानार्थम स गुरुमेवा विगच्छत. त्याला जाणण्यासाठी, कशाला? त्या मोक्ष प्राप्ती करता आवश्यक असणारं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला जाणण्यासाठी तुम्ही त्या गुरुला शरण जा. कोणत्या गुरुला? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. श्रोत्रिय म्हणजे ज्यांनी वेदाचं अध्ययन केलेलं आहे असे, केवळ अध्ययन केलेले नाही तर ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मणी निष्ठा यस्त्य, ज्याची ब्रह्माच्या ठिकाणी निष्ठा आहे, परमात्म्याच्या ठिकाणी निष्ठा आहे, ईश्वराच्या ठिकाणी निष्ठा आहे, अशा गुरुला शरण. कसं जा? समित पाणी, हातामध्ये समिधा घेऊन जा. आता हे उपलक्षणाने घ्यायचं. वरचा श्लोक आणि हा श्लोक जर जोडला तर समित पाणी हे प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा. वर आलं उपदेक्षन्ति ते ज्ञानम, इथं तद्विज्ञानार्थम. वर आलं ज्ञानिनस तत्वदर्शन, इथं आलं श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. असं जोडायचं. अशा गुरुकडे जायचं. अशा अलौकिक कल्पतरू असणाऱ्या गुरुकडे गेल्यानंतर गुरु आपल्याला काय प्राप्त करून देतात? पुढं माऊली सांगतात ते आपल्याला काय प्राप्त करून देतात? तर अकल्पनाख्या असं असणारं परमात्मा आपल्याला प्राप्त करून देतात. आता आपण इथपर्यंत विचार केला की गुरु कसे आहेत? देव, देव म्हणजे पूज्य अथवा परब्रह्म स्वरूप गुरु आहेत. श्री म्हणजे कसे आहेत? कीर्ती अथवा अधिकार स्वरूप गुरु आहेत. आणि कल्पतरू अर्थात अलौकिक कल्पतरू आहेत. आताच आपण त्याचा विचार पाहिला. असे गुरु, अशा गुरूंचा जय जयकार असो. जय जय म्हटलं सुरुवातीला, अशा गुरूंचा जय जयकार असो. असे गुरु आपल्याला काय देतात? अकल्पनाख्य. काय देतात आपल्याला? अकल्पनाख्य. प्रातस्मरणीय मामासाहेबांनी अर्थ केला की ते आपल्याला ते अकल्पनाख्य असणारा परमात्मा प्राप्त करून देतात. अकल्पनाख्य कोण आहे? परमात्मा आहे. अर्थात इथं तार्किकांच्या भाषेमध्ये सांगायचं तर हे अकल्पनाख्य परमात्म्याचं लक्षण आहे. परमात्मा आहे लक्ष्य आणि अकल्पनाख्य आहे लक्षण. आता कल्पनाख्य कशाला म्हणतात? कल्पना आख्याय असते, ज्याची कल्पना आख्याय म्हणजे जे कल्पनीय आहे, म्हणजे जे आपल्या कल्पनेत येतं त्याला म्हणायचं कल्पनाख्य. आणि जे आपल्या कल्पनेत येत नाही त्याला म्हणायचं अकल्पनाख्य. परमात्मा हा आपल्या कल्पनेत येत नाही म्हणून त्याला म्हणायचं अकल्पनाख्य. आणि परमात्म्याच्या व्यतिरिक्त सर्व काही जगत हे कल्पनाख्य आहे. त्याचा आपल्याला विस्ताराने थोडा विचार करायचा आहे. पण सुरुवातीला आपल्याला हा विचार करायचा,
अकल्पनाख्य जे परमात्म्याचं लक्षण केलेलं आहे हे लक्षण निर्दुष्ट आहे का नाही, किंवा हे लक्षण दुसऱ्याच्या ठिकाणी जात आहे का कसं, याचा विचार करायचा. याच्यासाठी आपण थोडा न्यायशास्त्राचा विचार करू. न्यायिकाने लक्षणामध्ये कोणते धर्म असावा, लक्षणाचं प्रयोजन काय आणि लक्षण कसं असावं याच्याविषयी थोडक्यात विचार सांगितलेला आहे. थोडक्यात 10-15 मिनिटात तो विचार सांगतो. न्यायिक सांगतात लक्षण कसं असलं पाहिजे, लक्षणामध्ये असाधारण धर्म पाहिजे. साधारण धर्म असतील तर चालत नाही. इथून जर आपल्याला संस्थेमधून एखाद्या विद्यार्थ्याला जर बोलून आणायचं असेल आणि ज्याला आपण बोलायचं सांगितलंय त्याला ते विद्यार्थी परिचित नाही, त्याला जर आपण सांगितलं जा अमुक अमुक विद्यार्थ्याला घेऊन ये, तो म्हटला मला माहिती नाही ते विद्यार्थी कोण, आपण त्याला सांगितलं त्याने वारकरी पोशाख धारण केलेला आहे, त्याला घेऊन शक्य आहे का? कारण तिथं वारकरी पोशाख धारण करणारे अनेक आहेत. साधारण धर्म सांगून चालत नाही. काय सांगावं लागते? असाधारण धर्म सांगावं लागते. तो उंच आहे, ठेंगणा आहे, काळा आहे, गोरा आहे, अमुक आहे, तमुक आहे, अभ्यास करणारा आहे किंवा न करणारा आहे, अशा प्रकारचे विशेष लक्षणं काय करावं लागते? सांगावं लागते. तसे असाधारण धर्म इथं परमात्म्याचे सांगावं लागते. इथं परमात्म्याचा ज्ञानोबरायाने एक असाधारण धर्म सांगितला. कोणता? अकल्पनाख्य, अर्थात अकल्पनीयता परमात्म्यामध्ये राहते. परमात्म्यामध्ये काय राहतं? अकल्पनीयता. ही अकल्पनीयता परमात्म्याशिवाय अन्य कुठल्याच वस्तूमध्ये राहत नाही. मायादी ज्या दुसरे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये अकल्पनीयता राहत नाही. त्याचा विस्तार आपण पुढं करू. म्हणजे परमात्म्याचं हे लक्षण केलं. सुरुवातीला असाधारण धर्म परमात्म्यामध्ये आले, असाधारण धर्म लक्षण. आता लक्षणाचे काही प्रयोजन आहेत. लक्षण कशा करता करावं लागतं? न्यायिक सांगतात व्यावृत्तेर व्यवहारस्य लक्षणस्य प्रयोजन. लक्षणाचे 2 प्रयोजन आहेत. एक व्यावृत्ती आहे आणि एक व्यवहार आहे. लक्षण केलं जसं गंधवती पृथ्वी, न्यायिकाने पृथ्वीचं लक्षण केलं. ज्याच्यामध्ये गंध असतो, गंध 2 प्रकारचा आहे, सुगंध दुर्गंध. ज्याच्यामध्ये सुगंध दुर्गंध असतो तिला पृथ्वी म्हणतात. असं पृथ्वीचं लक्षण केलं की पृथ्वी बाकी सगळ्या पदार्थापासून वेगळी होते, म्हणजे व्यावृत्ती होते आणि व्यवहार होतो. इयम पृथ्वी ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे, असा काय होतो? व्यवहार होतो. म्हणजे हे 2 होते. त्याप्रमाणे इथं परमात्म्याचं लक्षण केलं अकल्पनीय. काय लक्षण केलं? अकल्पनीय. अकल्पनीय लक्षण केल्यामुळे काय झालं? परमात्म्या सगळ्यापासून वेगळा झाला, मायादी पदार्थापासून वेगळा झाला आणि व्यवहार होऊ लागला. अयम परमात्मा हा व्यवहार होऊ लागला. आता हे 2 प्रयोजन झाले. आता लक्षण कसं असावं? लक्षणामध्ये 3 दोष नसले पाहिजेत. अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव दोषत्रय शून्यम लक्षण. लक्षण कसं असलं पाहिजे? हे 3 दोषाने रहित लक्षण पाहिजे. आता अव्याप्ती कशाला म्हणतात? अव्याप्ती त्याला म्हणतात लक्षैक देशावृत्तीत्वम अतएव गोर्ण कपिलत्वम लक्षणम तस्य अव्याप्तिग्रस्तत्वात्. न्यायिक सांगतात गायीचं लक्षण केलं. काय लक्षण केलं गायीचं? जे कपिल वर्णवाली असते तिला गाय म्हणतात. असं जर गायीचं लक्षण केलं तर त्याच्यामध्ये अव्याप्ती नावाचा दोष येतो. अव्याप्ती कशाला म्हणतात? लक्षाच्या एक देशाच्या ठिकाणी वृत्ती नसणं त्याला म्हणतात अव्याप्ती. गायीचं लक्षण केलं, कपिल वर्णवाली असते ती गाय. आता बाकी रक्तवर्णवाली गाय आहे, शुभ्र वर्णवाली गाय आहे. जर केवळ कपिल वर्णवाली गाय आहे असं जर लक्षण केलं तर बाकी ज्या गायीचे वेगवेगळे रंग आहे, चित्ररंगवाली आहे, रक्त लाल रंगवाली आहे, त्या गायीच्या ठिकाणी हे लक्षण जात नाही. म्हणून ह्या लक्षणामध्ये कोणता दोष येतो? अव्याप्ती नावाचा दोष येतो. आता परमात्म्याचं जे अकल्पनीयता लक्षण केलंय, अकल्पनाख्य जे लक्षण केलंय ते परमात्म्याच्या कोणत्या अंशामध्ये जात नाही असं म्हणता येत नाही. संपूर्ण परमात्म्याच्या ठिकाणी हे लक्षण जातं. म्हणून हे लक्षणामध्ये अव्याप्ती नावाचा दोष नाही. दुसरा आहे अतिव्याप्ती. अतिव्याप्ती कशाला म्हणतात? लक्षवृत्तित्व सती अलक्षवृत्तित्व अतएव गौर्ण संगीत्वम लक्षण तस्य अतिव्याप्तिग्रस्तत्व. न्यायिक सांगतात लक्षाच्या ठिकाणी जातं. जे लक्ष काय आहे? गाय आहे. गायीच्या ठिकाणी तर लक्षण गेलं, पण गायीला सोडून म्हशीच्या ठिकाणी लक्षण गेलं. गायीचं काय लक्षण केलं? जिला शिंग असतात तिला गाय म्हणतात. असं जर गायीचं लक्षण केलं तर ते गायीच्या ठिकाणी जातं, पण गायीच्या व्यतिरिक्त म्हशीच्या ठिकाणी जातं. महिषादो अतिव्याप्ती. संस्कृतमध्ये म्हशीला महिष म्हणतात. त्याच्या ठिकाणी काय होतं? लक्षण जातं. म्हणून अतिव्याप्ती कशाला म्हणायचं? लक्षवृत्तित्व तर आहेच, परंतु अलक्ष वृत्तित्व देखील आलं. हे अलक्ष वृत्तित्व नाही आलं पाहिजे. अलक्ष कोण आहे? म्हैस. लक्ष कोण आहे? गाय. फक्त गाय केलेलं लक्षण गायीच्या ठिकाणी गेलं तरच ते निर्दुष्ट होतं, नाही तर होत नाही. आता हे लक्षण केलं अकल्पनाख्य. हे अकल्पनाख्य गेलं परमात्म्याच्या ठिकाणी, लक्षवृत्तित्व आलं.
परंतु अलक्ष्य जे मायादी पदार्थ आहेत त्यांच्या ठिकाणी जातं का? जात नाही. मायादी पदार्थ कल्पनीय आहेत, आपण पुढे सांगू ते, म्हणून अतिव्याप्ती नाही. पुढचा तिसरा दोष आहे असंभव. असंभव कशाला म्हणतात? लक्ष मात्र वृत्तित्व. लक्षाच्या ठिकाणी ते लक्षणच जात नाही, ते दुसरंच कुणाच्या तरी ठिकाणी जातं. गायीचं लक्षण केलं, जिला एक खूर असतं तिला काय म्हणतात? गाय म्हणतात. आता गायला एक खूर असतं का? नाही, गायला 2 खुरा असतात. म्हणजे गायीच्या ठिकाणी गेलंच नाही, अश्वाच्या ठिकाणी गेलं, म्हणजे लक्ष मात्र अवृत्ती, लक्षाच्या ठिकाणी न जाणं. म्हणून सांगतात आता यथा गोर एक शफवत्वम न लक्षणम तसे असंभवग्रस्तत्व. त्याच्यामध्ये असंभव नावाचा दोष होतो. परमात्म्याचं केलेलं लक्षण अकल्पनाख्य परमात्म्याच्याच ठिकाणी जातं, दुसरीकडे जात नाही, म्हणून असंभव नावाचाही दोष नाही. म्हणून ह्या 3 दोषाने रहित अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव, दोषत्रय शून्यम हे लक्षण झालं. जसं गायीचं जर लक्षण करायचं म्हणलं तर शासनादी महत्वम गोर लक्षणम असं लक्षण करावं लागतं. म्हणजे जिला गलकंबल म्हणजे गळ्याला पोळी असते तिला काय म्हणतात? गाय म्हणतात, हे की नाही. ज्या गायीच्या गळ्याला पोळी असते, आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात? पोळी म्हणतात, संस्कृतमध्ये गलकंबल किंवा सासना म्हणतात. हे ज्या गायीच्या गळ्याला असतं तिला काय म्हणतात? गाय म्हणतात. असं जर लक्षण केलं. आता काही गायीच्या गळ्याला नसते, आता त्याला काय आपला दोष नाही. हे कोणाचं लक्षण आहे? हे देशी गायीचं लक्षण आहे. आता जर्शी वगैरे गायीच्या गळ्याला ते नसतंय, म्हणून हे लक्षण कोणाचं आहे? शासनादी. आता काही प्राण्याच्या गळ्याला पण गलकंबल असते, ते पोळी असते, परंतु ते त्याच्यामुळं नैयायिकाने तिथं शब्द वापरला, शासनादी, आदिपद वापरलं. आदिपद आणि बाकीचं घ्यायचं, श्रृंग वगैरे घ्यायचं, असं निर्दुष्ट लक्षण करावं लागतं. असं ज्ञानोबरायाने परमात्म्याचं निर्दुष्ट लक्षण केलं, अकल्पनाख्य. परमात्मा कसा आहे? अकल्पनाख्य आहे. आणि हे अकल्पनाख्य असणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती हे श्रीगुरु करून देतात. आता विचार केला, आपण ठरवलं, आपण मनानेच ठरवलं परमात्मा कसा आहे? अकल्पनीय आहे, है का नाही? त्याला काहीतरी प्रमाण सांगावं लागते ना, ज्ञानेश्वरी, गाथा, शास्त्र काहीतरी प्रमाण सांगावं लागते. परमात्मा हा कल्पनीय आहे आणि बाकीचे पदार्थ कल्पनीय आहेत हे सांगण्याकरता काहीतरी प्रमाण सांगावं लागते. आता कल्पनीय पदार्थ कोणते कोणते त्याचा विचार करू. त्याच्यापैकी पहिला पदार्थ आहे माया. मायेचं लक्षण करताना जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, अव्यक्त नाम्नी परमेश शक्ती रणाद्य विद्या त्रिगुणात्मिका परा कार्यानुमेया सुध्यैव माया यया जगत सर्वमिदं प्रसूयते. किंवा सन्नाप्य सन्नाप्य भयात्मिकानो भिन्नाप्य भिन्नाप्य भयात्मिकानो संगाप्य नंगाप्य भयात्मिकानो महाद्भुता निरवचनीय रूपा. जगद्गुरु शंकराचार्याने विवेक चूडामध्ये हे 2 श्लोक आलेले आहेत. कशी आहे माया? जिचं अव्यक्त नाव आहे, जी परमात्म्याची पराशक्ती आहे, जी अनादी अविद्या आहे, जी त्रिगुणात्मक आहे आणि विद्वान लोक जिचे कार्यावरून अनुमती करतात, जिच्यापासून हे सगळं जगत प्रसूत होतं, तिला माया म्हणतात. पुढं सांगितलं, जिला सत मानता येत नाही, असतही मानता येत नाही, म्हणजे उभय म्हणा, उभय पण मानता येत नाही. जिला भिन्न मानता येत नाही, अभिन्नही मानता येत नाही, उभयही मानता येत नाही. जिला अंगसहित मानता येत नाही, अंगरहित मानता येत नाही, उभय मानता येत नाही, अशी महाद्भुता अनिर्वचनीय रूपा माया. परंतु कल्पना केली. जगद्गुरु शंकराचार्य सांगतात कशी आहे? त्रिगुणात्मक आहे, ज्याच्यामध्ये 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. म्हणजे कल्पना झाली का नाही? सत्व, रज, तम ज्याच्यामध्ये आहे ती कल्पना झाली, म्हणजे माया कल्पनेमध्ये आली. म्हणून माया हा कल्पनीय पदार्थ आहे, अकल्पनाख्य नाही. आता पुढची कल्पने आहेत हे तर सिद्धच होतं, आहे का नाही? शब्द आकाश आहे, सरळ सरळ सांगतो, शब्द गुणकम आकाशम. नैयायिकाच्या भाषा सांगतो, तच्चैकम विभू नित्यांच्या. शब्द ज्याचा गुण आहे त्याला काय म्हणतात? आकाश म्हणतात. ज्ञानोबराय सांगतात शब्द तरी आकाशाचा, आहे का नाही? शब्द ज्याचा गुण आहे त्याला काय म्हणतात? आकाश म्हणतात. आकाशानंतर वायू घ्या. वायू कशाला म्हणतात? रूपरहित स्पर्शवान वायू, ज्याच्यामध्ये रूप नाही परंतु स्पर्श आहे त्याला वायू म्हणतात. त्याच्यानंतर तेज म्हणजे अग्नी घ्या. अग्नी कशाला म्हणतात? उष्ण स्पर्शवत तेज, ज्याच्यामध्ये उष्ण स्पर्श आहे का नाही? आपल्याला अनुभव आहे का नाही? अग्नीचा स्पर्श कसा आहे? उष्ण आहे, म्हणजे अग्नी उष्ण आहे. त्याच्यानंतर पदार्थ येतो जल, शीतस्पर्शवत्य आपह, ज्याच्यामध्ये थंड स्पर्श, जलाचा हा थंड स्पर्श असतो. उष्ण स्पर्श कधी असता तर तो अग्नि संयोगाने ज्वालामुखीने वगैरे तो उष्ण होतो, परंतु त्याचा स्वभावता थंडच स्वभाव आहे जलाचा. आणि त्याच्यानंतर पृथ्वी आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं गंधवती पृथ्वी, सुरभी असुरभिष्य. 2 प्रकारची आहे पृथ्वी. सुरभी म्हणजे सुगंधवाली, असुरभी म्हणजे दुर्गंधवाली, आहे का नाही? पृथ्वी वास्तविक सुगंधीचे पण त्याला दुर्गंधित आपण करतो, आहे का नाही? आता हे
आपल्या इंद्रायणी मायाची यांनी काय हालत करून सोडली, सगळ्यात दुर्गंध करून सोडला. म्हणजे ती सुगंधीच आहे, परंतु मनुष्य जात त्याला दुर्गंधी करते. पण अशा प्रकारची पृथ्वी आहे. हे सगळे पदार्थ कल्पनेमध्ये येतात, सगळे पदार्थ कल्पनेमध्ये येतात, परंतु परमात्मा असा कल्पनेमध्ये येत नाही. म्हणजे परमात्मा काय येत नाही, कल्पना करणारे जे काही साधन आहेत ते त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. ज्याने आपण कल्पना करू शकतो ते साधनच त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कशाने कल्पना करू शकतो, वाणीने करू शकतो, डोळ्याने करू शकतो, मनाने करू शकतो, बुद्धीने करू शकतो, ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह आनंदम ब्रह्मणो विद्वान न विभेती कदाचन. श्रुती माता सांगते जिथं मनासहित वाणी काय होते, निवृत्त होते. किंवा न तत्र चक्षुर्गच्छति न वाग गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो येथे तदनुशिष्यात अन्य देव तद विदितादथि अविदितादथो येथे शुश्रुमा पूर्वेशाम हे नसतद व्याच चक्षुरे. श्रुती माता सांगते तिथं कुठलंही इंद्रिय पोहोचू शकत नाही. किंवा आणखी श्रुती मातेने स्पष्ट केलं, यद वाचान भिदितम येन वागा अभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वम इतिनेदम यदिदम उपासते. वाणी ज्या परमात्म्याचं वर्णन करण्यामध्ये समर्थ नाहीये, परंतु वाणी वर्णन करण्यास समर्थ ज्याच्यामुळे होते त्याला तुम्ही ब्रह्म म्हणा. मन ज्याचं वर्णन करण्यास, मनन करण्यास समर्थ नाही, संकल्प विकल्प करण्यास समर्थ नाही, परंतु ज्याच्यामुळे समर्थ होतं त्याला ब्रह्म म्हणा. चक्षु ज्याला पाहण्यामध्ये समर्थ नाहीत, या चक्षुषाना पश्यते ना चक्षुषी पश्यते. चक्षु ज्याला पाहू शकत नाहीत, परंतु चक्षु पाहण्यास समर्थ ज्याच्यामुळे होतात त्याला ब्रह्म म्हणा. श्रोत्रेंद्रिय ज्याचं श्रवण करू शकत नाही, परंतु श्रोत्रेंद्रिय श्रवण करण्यास ज्याच्यामुळे समर्थ होतात त्याला ब्रह्म म्हणा. आणि घ्राणेंद्रिय ज्याचा सुगंध दुर्गंध घेऊ शकत नाहीत, परंतु घ्राणेंद्रिय सुगंध दुर्गंध घेण्यास ज्याच्यामुळे समर्थ होतात त्याला ब्रह्म म्हणा. अशा अनेक प्रकाराने सांगितलं. विश्वमाऊली आपल्याला एकाच ओळीद्वारे सांगतात, जेथ मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न लगे ते इंद्रिया केरजोगे काय होईल. कैमोतिक न्यायाने सांगतात, अहो जिथं मन आणि बुद्धीच पोहोचू शकत नाही तिथं इंद्रिय जाणार आहेत का. जिथं राजा आणि सैनिक पोहोचू शकत नाही तिथं बारकाला राजा आणि सेनापती तिथं जाऊ शकत नाही, तिथं सैनिक जाऊ शकेल का. हे कैमोतिक न्याय आहे. उंटाच्या पाठवून पाणी गेलं तर शेळीने प्रवेश करायचा का, करायचा नाही. पण जेथ मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न लगे ते इंद्रिया केरजोगे काय होईल. याच्यावर काय ठरलं की परमात्मा कसा आहे, अकल्पनीय, त्याची कल्पना आपण करू शकत नाही. याच्यावर पूर्वपक्षी म्हणतात, तुम्हीच तर उद्घोषणा करून सांगतात, तुम्ही परमात्म्याची कल्पना करताना मोठं छाती ठोकून सांगतात. काय सांगतात, जगद्गुरु शंकराचार्याला पूर्वपक्षी विचारतात, आत्मा कह, तुमचा आत्मा कोण आहे. आता इथं आत्मा परमात्मा ब्रह्म हे सगळे एका अर्थवाचित शब्दाने मी बोलतोय बरं का. आत्मा कह, तुमचा आत्मा कोण आहे. तेव्हा जगद्गुरु शंकराचार्य मोठी उद्घोषणा करून सांगतात, स्थूल सूक्ष्म कारण शरीरात व्यतिरिक्तो अवस्थात्रय साक्षी पंचकोशातीत सच्चिदानंद स्वरूपो यस्तिष्ठती सात्मा. सांगितलं का नाही, कल्पना केली की नाही. याच्यात पूर्वपक्षी म्हणतात, पहिले आम्ही तुमच्या 3 गोष्टी सोडून देतो. कोणत्या, जो स्थूल सूक्ष्म कारण शरीरापासून वेगळा आहे, ठीक आहे, जो 3 अवस्थाचा साक्षी आहे ते पण आम्ही मान्य करू, जो पंचकोशाच्या अतीत आहे ते पण आम्ही मान्य करू. पण तुम्ही पुढं काय सांगता, सच्चिदानंद स्वरूपो यस्तिष्ठती. तो कसा आहे, सत आहे, चित आहे आणि आनंद आहे. कल्पना झाली का नाही, ही कल्पना आहे की नाही. तुम्ही कल्पना केली, मग तुमचा हा परमात्मा अकल्पनीय कसा आणि ज्ञानोबरायाने केलेला अकल्पना खिलक्षण संयुक्त कसं, हा पूर्वपक्षीची शंका आहे. त्याचे 2 समाधान आहे. एक विश्वमाऊली ज्ञानोबरायाने अमृतानुभवामध्ये केलेलं समाधान आहे आणि एक हर्ष मिश्राने खंड खाद्यामध्ये केलेलं समाधान. 2 सांगतो, दोन्ही मुख्य आहेत, चांगले समाधान आहे. एका समाधानाने पूर्वपक्ष गप्प बसू शकतो, पण आपल्याला माहिती आहे म्हणून दोन्ही सांगायचे. त्याच्यात पहिलं समाधान काय आहे, पहिलं ज्ञानोबरायाने केलेलं आहे. ज्ञानोबराय सांगतात, आम्ही जो सच्चिदानंद स्वरूप यस्तिष्ठते असं जो म्हणतो ते आम्हाला म्हणायचं नाही. आम्हाला काय म्हणायचं, आम्हाला हे म्हणायचं आहे की तो असत नाही, तो जड नाही, तो दुःखरूप नाही. आम्हाला सत आहे असं सांगण्यात तात्पर्य नाही, आम्हाला असत नाही हे सांगण्यामध्ये तात्पर्य. आम्हाला चित आहे हे सांगण्यामध्ये तात्पर्य नाही, तो दुःखरूप नाही हे सांगण्यामध्ये नाही, जड नाही हे सांगण्यामध्ये तात्पर्य आहे.
आणि आनंद किंवा सुखरूप आहे असं सांगण्यामध्ये तात्पर्य नाही, तो दुःखरूप नाही हे सांगण्यामध्ये तात्पर्य आहे. ज्ञानोबरायच्या 2 ओव्या सांगतो अमृतानुभवामधल्या, हेच भाव आहे. ज्ञानोबराय सांगतात, असताची व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती, की जडाची समाप्ती किंवा व्यावृत्ती चिदरूप आयशे, दुःखाचे सर्व नाशे, उरले ते सुख आयशे, निगदिले निश्वासे प्रभूचे. माऊली सांगतात की असताची व्यावृत्ती सत म्हणवाली श्रुती. आम्ही त्याला सत का म्हणलं, आम्हाला असत नाही सांगा, असताची व्यावृत्ती करायची. जडाची या समाप्ती चिद्रूपायशे, जड नाही, जडाची त्याच्यामधून समाप्ती करायची म्हणून आम्ही चिद्रूपायशे. दुःख त्याच्यामध्ये नाही, दुःखाचा सर्वनाश आहे, दुःखाचेही सर्वनाश आहे, उरले ते सुख आहे. जे उरले त्याला आम्ही सुख म्हणतो, वास्तविक काही नाही. हे कुठं सांगितलं, हे भगवंताने, भगवंताचा जो निश्वास आहे श्रुती, त्याच्यामध्ये निगदिले निश्वासे प्रभूचे, प्रभूचा जो निश्वास वेद आहे त्याच्यामध्ये हे सांगितलं. हे झालं प्रथम समाधान. आता दुसरं समाधान आहे हर्षमिश्राचं. हर्षमिश्राने त्या खंड खाद्यामध्ये नैयायिकाच्या सर्व लक्षणाचं खंडन करून टाकलं. एकही नाही ठेवलं, कुठलंच लक्षण ठेवलं नाही. त्याच्यामध्ये मुख्य नैयायिका म्हणजे मूर्धन्य असणारे उदयनाचार्य, न्यायकुसुमांजली, त्याचं प्रामुख्याने खंडन केलं. आता त्यांचा थोडा वाद आहे, कोणाचा, हर्षमिश्राचा आणि उदयनाचार्याचा. त्यांनी पूर्ण खंड खाद्य ग्रंथामध्ये उदयनाचार्याचं कुठंच नाव घेतलं नाही, एवढा द्वेष. त्याचं थोडं पाठीमागं कथा आहे, तिथं कश्चित वदती, काय म्हटले, कश्चित कोण, तर उदयनाचार्य, एवढंच म्हटले फक्त, कश्चित वदती. तर सर्व खंडन प्रामुख्याने त्यांचंच केलं. आता तिथं मग हर्षमिश्राने त्यांचं सर्व खंडन केलं. खंडन केल्यानंतर नैयायिक म्हटले, ठीक आहे, तुम्ही आमच्या सर्व लक्षणाचं काय करता, खंडन करता. आता तुम्ही काय केलेलं आहे, ईश्वराचं लक्षण केलंय, मायेचं लक्षण केलंय, अविद्येचं केलंय, जीवाचं केलंय, अनेक लक्षणं केलेत. मग ह्या लक्षणाचं काय, तुम्ही ज्या युक्त्या आणि जे दोष देऊन आमचे खंडन करता, त्याच युक्त्याने त्या दोषाने तुमच्या लक्षणाचं आम्ही खंडन करू शकतो. त्यावेळेस हर्षमिश्र सांगतात, याच्यामध्ये ते 2 प्रकारे उत्तर देतात. एक म्हणतात, आम्हाला लक्षण करण्यामध्ये आमचं तात्पर्य नाही, ज्याचं आम्हाला लक्षण करायचं त्याचं करता येत नाही, आणि ज्याचं केलंय त्याचं तात्पर्य नाही. तुम्ही समोर आला, तुम्ही लक्षणवादी आहात म्हणून आम्ही तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये सांगितलं. तुम्ही प्रमेयचं लक्षण केलं, तुम्हाला आम्ही सांगतो प्रमेयचं लक्षण असं करू नका, असं करा, एवढंच आम्ही सांगतो. तर आम्हाला त्याच्यामध्ये तात्पर्य नाही, आणि ज्याचं आम्हाला तात्पर्य ते आमचा अवाच्य आहे, त्याच्याविषयी आम्हाला काहीच बोलता येत नाही. हे त्याचं दुसरं झालं. म्हणजे आमचा परमात्मा कसा राहिला, अकल्पनाख्यच राहिला. हे 2 समाधानाने आपण सांगितलं. परमात्मा कसा सिद्ध झाला, अकल्पनाख्य सिद्ध झाला. असा जो अकल्पनाख्य असणारा परमात्मा आहे, तर ह्या अकल्पनाख्य असणाऱ्या परमात्म्याचे देव असणारे गुरु, श्री असणारे गुरु, कल्पतरू असणारे गुरु त्याची आपल्याला प्राप्ती करून देतात. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तुमचा जय जयकार असो. आता हा झाला पूर्वार्ध. उत्तरार्धामध्ये एकच पद आलेलं आहे, आणि पदाची विभक्ती लोक झालेला आहे. सुपो धातू प्रातिपदिक व्याकरणशास्त्रामध्ये एक सूत्र आहे, आणि त्या सूत्राने काय होतं, जिथं समास संभव आहे तिथं एका पदाच्या विभक्त्याचा लूप होतो आणि एक पद होतं. जसं रामेश्वर आहे, रामस्येश्वर रामेश्वर असा षष्ठी समास जर आपण केला तर रामस्य ही विभक्तीचा लोप होतो, पुढे ईश्वर त्या विभक्तीचा लोप होतो, एक तयार होतं त्याचा शब्द, आणि पुढे नवीन विभक्ती येते, दुसरी विभक्ती येते, ती पहिली नसते, ती दुसरी असते, असं होतं. आता इथं स्वसंविद द्रोम बीज प्ररोहन अवनी असं एकच आहे. ते आता आपल्या ओवी असल्यामुळं तसं तोडून दिलेलं आहे, ते वास्तविक ते एक पद इथून तिथून. आता आपण याचा थोडक्यात विचार करू. पदच्छेद पदार्थोक्ती विग्रह वाक्य योजना आक्षेपश्य समाधानम व्याख्यानम षड्विधम मतम. पूज्य डॉक्टर बाबांनी त्या दिवशी सांगितलं, तर व्याख्यानम पंचलक्षणम असं बी येतं, आणि आक्षेप आणि समाधान एक मानून वेगळं मानून व्याख्यानम षड्विधम मतम असं पण आहे. तर याच्यामध्ये विग्रह पदच्छेद, पहिलं काय आहे, पदच्छेद. आता याच्यामध्ये आपण पदच्छेद जर करायचं म्हणलं तर स्व, संवित, द्रुम, बीज, प्ररोहन, आवने किती झाले, 6 झाले. हा झाला पदच्छेद. आता प्रत्येक पदाचा जर अर्थ पाहायचा म्हणलं तर स्वशब्दाचा लघु सिद्धांत कौमुदीमध्ये 4 अर्थ केलेले स्वशब्दाचे. आत्मा, आत्मीय, ज्ञाती, धन असे 4 आलेले. त्याच्यामध्ये आत्मा आणि आत्मी या 2 अर्थामध्ये स्वशब्दाची सर्वनाम संज्ञा होते.
आणि ज्ञाती आणि धन दोन अर्थामध्ये स्वशब्दाची सर्वनाम संज्ञा होत नाही, तो रामप्रमाणे चालतो. असे 4 अर्थ आहेत. आता इथं आपल्याला कोणता अर्थ घ्यायचा? स्वशब्दाचा इथं आपल्याला अर्थ घ्यायचा आत्मा. तर स्वशब्दाचा आत्मा अर्थ झाला, पुढे आपल्याला जुळवायचा आहे. आता संवित आपण पंचदशी शिकतो, पंचदशीमध्ये संवित शब्द आलेला आहे. संवित शब्दाचा सरळ अर्थ होतो ज्ञान. संवित शब्दाचा कोणता अर्थ होतो? ज्ञान. त्याच्या पुढे द्रुम. द्रुम हा प्रसिद्ध शब्द आहे. द्रुम म्हणजे वृक्ष. द्रुम म्हणजे वृक्ष. त्याच्या पुढे शब्द आला बीज. बीज म्हणजे उत्पत्ती स्थान. त्याच्या पुढं शब्द आला प्ररोहण. अर्थ केला रुजवणं. प्ररोहण म्हणजे रुजवणं, बीज रुजवणं. आणि त्याच्या पुढे शब्द आला आवनी. आवनी म्हणजे पृथ्वी. आता कोणची पृथ्वी घ्यायची? जी सुपीक पृथ्वी आहे, जिथं बीज रुजवलं जाऊ शकतं. नाही तर खडकी जैसे वर्ष ते आगी माझी पेरेल तसलं घ्यायची नाही. ती आवणी कोणची आवणी घ्यायची? सुपीक आवणी घ्यायची. आता इथं आपल्याला हे गुरुकडे जोडून द्यायचं. हे माऊलीने उपमा दिलेली वृक्षाची. आता याच्यात स्व आहे. आता पदच्छेद झालं, पदार्थोक्ती झाली. आपण सगळ्या शब्दाचे अर्थ पाहिले. पुढं काय आहे? पदच्छेद पदार्थोक्ती विग्रह. विग्रह. विग्रह म्हणजे समास झालेला असेल तर त्याचं काय करावं लागतं? विग्रह. वेगळे वेगळे पद करावं लागते. आता स्व आणि संवित याच्यामध्ये कोणचा विग्रह आहे? षष्टी तत्पुरुष करायचा. कोणचा करायचा? स्वस्ते संवित स्वसंवित. स्वचा काय अर्थ पाहिला? आत्मा. संवितचा काय अर्थ आहे? ज्ञान. आत्मा ज्ञान जोडलं तर आत्मज्ञान. आत्म्याचं ज्ञान. षष्टी असल्यामुळं काय अर्थ झाला? आत्म्याचं ज्ञान, त्याला आत्मज्ञान म्हटलं. पुढे आला द्रुम शब्द. आता द्रुम हा काय आहे? उपमा दिलेली द्रुमाची, वृक्षाची उपमा दिलेली. द्रुम इव स्वसंवित असं करायचं. द्रुम इव स्वसंवित. द्रुमाप्रमाणे म्हणजे वृक्षाप्रमाणे आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान कशाप्रमाणे झालं? वृक्षाप्रमाणे झालं. आत्मज्ञान झालं वृक्षाप्रमाणे. पुढे बीज आहे. आता द्रुमस्य बीज. बीजस्य प्ररोहण. प्ररोहणच आवणे असं षष्टी केला, पुढं पुढं करत चालायचं. म्हणजे बीज रुजवण्याचं स्थान असं त्याचं काय होतं? अर्थ होतो. आता हे आपल्याला गुरुच्या ठिकाणी जोडायचं. आता गुरु याच्यापैकी इकडं आपल्याला वृक्ष घ्यायचा. द्रुम म्हणजे वृक्ष घ्यायचा. वृक्षाखाली घ्यायचं बीज आणि बीजाखाली घ्यायचं आवणी. वृक्ष, बीज प्ररोहण आणि आवणी. इकडं घ्यायचं वृक्षाच्या बरोबर घ्यायचं इकडं स्वसंवित. वृक्षाच्या बरोबर आत्मज्ञान घ्यायचं. त्याच्या खाली बीज आहे, बीज प्ररोहण. इकडे घ्यायचा उपदेश. इथं शब्द नाही परंतु तो काय घ्यायचा? उपदेश. तसाच घेतलेला आहे आपल्या परंपरेमध्ये. उपदेश. कोणता उपदेश? तत्वमस्ती आदी महावाक्याचा उपदेश, प्रमाण वगैरे त्याचा उपदेश घ्यायचा. हे झालं बीज. आता ते बीज, वृक्षाचं बीज कुठे रोवलं जातं? सुपीक जमिनीमध्ये. आता हे उपदेश रूपी बीज कुठे रोवलं जातं? तर इथं आपल्याला आवणी घ्यायचे. गुरु. हे कुठे रोवलं जातं? गुरुच्या ठिकाणी. आवणीच्या ठिकाणी गुरु घ्यायचे. म्हणजे इकडं झालं वृक्ष, बीज आणि आवणी. वृक्ष, बीज आणि आवणी. इकडं झालं स्वसंवित म्हणजे आत्मज्ञान, उपदेश आणि गुरु. आता हे गुरु काय करतात? उपदेश रूपी बीज रोवतात आणि त्याच्यामुळे काय होतं? आत्मज्ञान रूपी वृक्ष वाढतो. कुठं वाढतो? तो साधकाच्या हृदयामध्ये वाढतो. हे गुरु कशाचं बीज रोवतात? तर उपदेशाचं बीज रोवतात आणि त्याच्यामुळे कोणता वृक्ष वाढतो? तर आत्मज्ञान रूपी वृक्ष वाढतो. आता आपल्याला सद्गुरू जोग महाराजांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सद्गुरू जोग महाराजांना आपण कशाच्या ठिकाणी घ्यायचं? आवणी. कशाच्या? त्या स्थानाच्या ठिकाणी घ्यायचं. वारकरी शिक्षण संस्था कशाच्या ठिकाणी घ्यायची? बीजाच्या ठिकाणी घ्यायची. आणि त्याच्यामध्ये जे अध्यात्मज्ञान प्राप्त होतं ते कशाच्या ठिकाणी घ्यायचं? वृक्षाच्या ठिकाणी. अशी आपल्याला कल्पना याच्यामध्ये करता येते. सद्गुरू जोग महाराज हे वारकरी शिक्षण संस्था रूपी बीज रोवतात आणि त्याच्यामुळं काय होतं? अध्यात्मरूपी वृक्षाची वाढ साधकाच्या हृदयामध्ये होते. तर इथं स्वसंवित द्रुम बीजप्रव. आता स्वसंवित मध्ये आपण काय केला? षष्टी समास केला. असंच आपल्याला समास करता येतो स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज. काय समास करता येईल? स्वानंद. याच्यामध्ये स्वस्य आनंद, स्वानंद. स्व शब्दाचा अर्थ आत्माच घ्यायचा. आत्म्याचा आनंद. आणि आनंदच कोणी एक सुख आहे. कारण आनंदाची व्याख्या करताना जगद्गुरु शंकराचार्य सांगतात आनंद हक्क सुख सुर. आनंद म्हणजे सुख. म्हणजे स्वानंद हे कशाचं विशेषण झालं? सुखाचं. स्वानंद म्हणजे आपल्या आनंदामध्ये जे रममाण राहतात, निवास करतात
स्वानंद सुख निवासी, म्हणजे स्वतःच्या आत्म्याच्या आनंदामध्येच जे निवास करतात ते जोग महाराज सद्गुरू. सद्गुरू म्हटले, सद्गुरू हे विशेषण सार्थक आहे महाराज. आता जोग महाराजासारखे सद्गुरू भेटणं फार दुर्मिळ आहेत महाराज. वास्तविक असद्गुरू फार भेटतात, आहे का नाही. शिष्याला आता तिकडं आम्ही उत्तराखंडमध्ये महाराज आहेत, आम्ही पाहिलेलं आहे. ते आमची सेवा करा म्हणजे झालं, तुमचं कल्याणच झालं एवढंच सांगतात, बाकी काही नाही. पण सद्गुरू जोग महाराजासारखे असे साधकाला तुकोबराय म्हणतात ना, आपल्यापदी योग्यता निर्माण करतात, स्वतःच्या पदावर बसवण्याची योग्यता निर्माण करतात. म्हणून ह्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलेलेच विद्यार्थी पुढे चालून काय होतात, शिक्षक होतात. ही योग्यता कशामुळं, ते सद्गुरू असल्यामुळं. म्हणून स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज. थोडं ह्याच्यानुसार सांगितलं तर स्वसंविध द्रोम बीज प्ररोहणावं हे सांगितलं. आता हे उपदेश रूपी बीज ते साधकाच्या हृदयामध्ये कसं रोवतात याचा थोडक्यात विचार करू. आणखी 10 मिनिट आहेत. तत्वमस्यादी महावाक्याचा विचार करतात. आता तत्वमस्यादी महावाक्यामध्ये काय आहे, आता हा उपदेश सद्गुरू जोग महाराज कसा करतात, तत्पदाचा वाच्यार्थ आणि तोमपदाचा वाच्यार्थ याचा काय करायचा, त्याग करायचा. त्याच्यामध्ये काय आहे, विरोध आहे. तोमपदाचा वाच्यार्थ आहे जीव म्हणजे कोणता जीव, ननुस अहंकार असते किंचित गस्ते स्थूल शरीर अभिमान. जो अहंकाराने युक्त आहे, अल्पज्ञ आहे, स्थूल शरीराचा अभिमान करतो तो जीव. आणि तत्पदाचा वाच्य कोण आहे, सर्वज्ञत्वादी विशिष्ट ईश्वर, ज्याच्यामध्ये सर्वज्ञता आहे, निरहंकार आहे असा ईश्वर कोण आहे, तत्पदाचा वाच्य आहे. आता ह्या दोन्हीचाही त्याग करायचा. तोमपदाचा वाच्यार्थही टाकायचा, तत्पदाचा वाच्यार्थही टाकायचा. आणि तोमपदाचा जो शुद्ध लक्षार्थ आहे, शुद्ध चैतन्य, उपाधी विनिर्मुक्तम समाधिदशा संपन्नम शुद्ध चैतन्यांचं तोमपद लक्ष जगद्गुरु शंकराचार्य सांगतात. आणि उपाधी शून्य शुद्ध चैतन्यांचं तत्पद लक्ष म्हणजे शुद्ध चैतन्य दोन्हीकडे लागतं. जीवाने काय करायचं, आपली जी अविद्य उपाधी तिचा त्याग करायचा आणि समाधी दशा संपन्न करायची. नुसती उपाधीच नाही टाकायची, समाधी दशा संपन्न केली की तो शुद्ध चैतन्य होतो. ईश्वराला काय करावं लागतं, ईश्वराला फक्त उपाधी टाकावं लागते, म्हणून तिथं समाधी दशा नाही, तो नित्यमुक्त आहे. त्याने काय करायचं, उपाधी शून्य, माया उपाधी आहे. मायोपाधी सन्नात्मा ईश्वर इति उच्यते, अविद्योपाधी सन्नात्मा जीव इति उच्यते. त्या दोघांनी आपल्या उपाध्या टाकायच्या आणि जे शुद्ध चैतन्य आहे त्याच्यामध्ये काय आहे, एकता आहे. आता याच्यामध्ये वेदांतामध्ये भाग त्याग लक्षणं सांगितलेली, एक जहद अजहद लक्षण, 3 प्रकारची लक्षणं आहेत. एक जहद लक्षण आहे, एक अजहद लक्षण आहे आणि एक जहद लक्षण आहे. जहद लक्षणा कशाला म्हणतात, तर जहद लक्षणा तिला म्हणतात की जिथं वाच्यार्थाचा त्याग करून लक्षार्थाचा ग्रहण करणं त्याला म्हणतात जहद लक्षण. गंगायाम घोष, गंगायाम म्हणजे गंगेमध्ये, सप्तमीचं एक वचन. गंगेमध्ये घोष म्हणजे छोटंसं गाव आहे किंवा वस्ती आहे. आता गंगेमध्ये म्हणजे गंगेच्या प्रवाहामध्ये गाव असणं किंवा वस्ती असणं शक्य नाही, वाच्यार्थाने चालत नाही. मग ते काय करायचं, वाच्यार्थ टाकायचा आणि गंगा प्रवाहे असा अर्थ न घेता गंगा तीरे असा अर्थ घ्यायचा. याला म्हणतात वाच्यार्थाचा त्याग करून लक्षार्थाचं ग्रहण. दुसरी आहे अजहद लक्षणा. अजहद लक्षणा कशाला म्हणतात, जिथं वाच्यार्थाचा त्याग नाही आणि लक्षार्थाचाही त्याग नाही, दोन्हीचं ग्रहण आहे, त्याला काय म्हणतात अजहद लक्षण. जसं छत्रीनो यांते उदाहरण दिलं, छत्रीवाले येऊ लागले, तर त्यांच्याबरोबर काही बिना छत्रीवाले असतात, सगळ्याकडे छत्र्या नसतात. तर छत्रीनो यांते म्हणजे छत्रीवाले या लागले, म्हणजे ज्यांच्याकडे छत्री नाही ते पण या लागले, म्हणजे वाच्यार्थही या लागले, लक्षार्थही या लागले, त्याला म्हणतात अजहद लक्षण. आणि एक वेदांतामध्ये मानलेली लक्षणं, मुख्य लक्षण आहे जहद अजहद लक्षणं, तिलाच वेदांतामध्ये भागत्याग लक्षणं म्हणतात. काय करायचं, विरुद्धांशाचा त्याग करायचा आणि अविरुद्धांशाचं ग्रहण करायचं, त्याला म्हणतात भागत्याग लक्षण. स्वयं देवदत्त सह अयम देवदत्त. सह म्हणजे तद्देश तत्काळ, अयम म्हणजे येतदेश येतत्काळ, म्हणजे त्या देशात पाहिलेला, त्या काळात पाहिलेला जो देवदत्त आहे तोच ह्या काळात आणि ह्या देशात पाहतो. तर तो देश आणि तो काळ सोडायचा, हा देश आणि हा काळ सोडायचा, केवळ काय करायचं, देवदत्ताचं ग्रहण करायचं. त्याप्रमाणे तत्वमसी महावाक्यामध्ये तत्पदाचा वाच्यार्थ सोडायचा,
तोंडपदाचा वाच्यार्थ सोडायचा आणि तत् आणि तोंडपदाचा केवळ आणि केवळ शुद्ध लक्षार्थ घ्यायचा. असा शुद्ध जर लक्षार्थ घेतला तर काय होतं, आपल्याला जीव ब्रह्माची एकता सद्गुरू करून देतात. म्हणून जगद्गुरु शंकराचार्य सांगतात, एवढं लक्षार्थ मादाय जीवेश्वर अभेदे बाधा काढ. लक्षार्थाला घेऊन जीव ईश्वरामध्ये अभेद व्हायला काहीच बाधक नाही. हा, जर कोणी म्हणत असेल ईश्वरामध्ये जीवाची आणि ईश्वराची एकता करायची म्हणजे उपाधीला धरून, ती कधीच शक्य नाही. राया विठोबाचे पदाभिलाषे ते कधीच शक्य नाही. म्हणजे वाच्यार्थामध्ये म्हणजे ईश्वराचे जे षडगुण ऐश्वर्य संपन्न जो ईश्वर आहे त्याच्यामध्ये आणि हे अल्पज्ञ असणारा जीव याच्यामध्ये कधीच एकता होऊ शकत नाही. एकता होते ते केवळ शुद्ध चैतन्यामध्ये होते. हे शुद्ध चैतन्याची एकता आपल्याला कोण करून देतात, तर स्वसंविद द्रुमबीज प्ररोहणा वनी असे असणारे गुरु करून देतात. म्हणून एवं वेदांत वाक्य ही सद्गुरु उपदेशेन सर्वेष्वापी भूतेषु येषां ब्रह्मबुद्धिरुत्पन्ना ते जीवन मुक्त इति उच्यते. वेदांत वाक्य आपल्याला हा जीव ब्रह्माची एकता करून देतात, परंतु केवळ वेदांत देत नाही तर त्याच्याकरता काय करावं लागतं, सद्गुरूचा उपदेश आवश्यक आहे. सद्गुरूशिवाय होऊ शकत नाही. सद्गुरूशिवाय का होऊ शकत नाही, कारण देवही उपदेश करू शकतात, शास्त्रही करू शकतात, पण देवालाही गुरु होऊन उपदेश करावा लागतो आणि शास्त्रही गुरुच्या उपदेशाशिवाय कळत नाही. म्हणून गुरु हे कसे आहेत, श्रेष्ठ आहेत. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, पूज्य असणारे, परब्रह्म स्वरूप असणारे, कीर्ती स्वरूप असणारे, अधिकार स्वरूप असणारे, कल्पतरू असणारे जे गुरु आहेत ते काय करतात, अकल्पनाख्य प्राप्त करून देतात. आणि ते प्राप्त करून देण्यामध्ये कसे आहे, स्वसंविद द्रुमबीज प्ररोहणावणे आहे. म्हणून तुमचा जय जयकार असतो. अशा प्रकारे ज्ञानोबराय सांगतात. तेव्हा झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणी विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु तुकोबराय आणि स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज त्यांचे जे हिमालयाप्रमाणे असणारे शिष्य प्रातस्मरणीय मामासाहेब गुरुनाम गुरु पंकज स्वामी महाराज, लक्ष्मणबा इगतपुरीकर, त्याचप्रमाणे मारुतीबा गुरु आणि अनेकही त्या काळामध्ये शांतारामबा गुरुजी असतील, अनेक भोसे महाराज वगैरे अनेक श्रेष्ठ भरपूर मोठे गुरुवारी होऊन गेलेले आहेत. त्या सर्व गुरुवारांच्या चरणी आणि तेव्हापासून आत्तापर्यंतचे सर्व गुरुवारी संस्थेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये आदरणीय आमची नाना आहेत आणि ज्यांच्याकडे आम्ही शिकलो अशा आदरणीय विठ्ठल बाबा घुले, त्याचप्रमाणे मोठे बाबा, त्याचप्रमाणे निकम बाबा, त्याचप्रमाणे वैद्य बाबा, त्याचप्रमाणे आदरणीय गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा, त्याचप्रमाणे समोर असणारे आमचे नाना, ह्या सर्व गुरुवर्याकडे आम्ही शिकलो आणि त्यांच्याकडे शिकत असतानाच आणखी आम्हाला काही गुरुवर्यांचा लाभ झाला. ते आदरणीय आमचे डॉक्टर बाबा, संस्थेबरोबरच आम्ही त्यांच्याकडे पंचदश असेल, विचारसागर असेल, ज्ञानेश्वरी असेल याचं अध्ययन केलं आणि आळंदी झाल्यानंतर परमहंस परिव्राजकाचार्य श्री भारतानंद स्वामीजी त्यांच्याकडे शिकण्याचा योग आला. त्याच्यानंतर ऋषिकेशला स्वामी दिव्यानंदजी असतील, स्वामी शांतीधर्मानंदजी असतील आणि स्वामी त्रिभुवनदासजी असतील, ह्या सर्व गुरुवारांच्या चरणी आणि इथं उपस्थित आदरणीय बाबा आहेत, आत्माराम बाबा आहेत, भारत महाराज आहेत, सर्व आमचे गुरुबा काका आहेत आणि सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आहे, सीताराम बाबा आहे, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. यदक्षरं पदभ्रष्टमात्रा हिनंचेद भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसिद्ध परमेश्वर पुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल.